नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. प्रभाकर साहिलची गुरुवारी एनसीबी कडून 4 तास चौकशी करण्यात आली. दरम्यान पोलिसांना सबळ पुरावे दिले असल्याची माहिती प्रभाकर साहिलने स्वतः न्यूज 18 लोकमतला दिली आहे. समीर वानखेडेंचे पुतणे रोहित वानखेडे यांनी एसटी आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत त्यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर चर्चा केली. मलिक आमच्या कुटुंबावर रोज आरोप करत असून वाशिम पोलिसात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करायला गेलो, पण तक्रार घेतली नसून दलितांवर पूर्वीप्रमाणे अत्याचार होते आता पण होत आहेत, त्यामुळे न्याय मिळावा अशा अपेक्षेपोटी ही भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. माझे कितीही पुतळे जाळा, मी तुम्हाला आरसा दाखवणारच. आरसा दाखवल्यावर इतके का घाबरताय आणि जनावरांची नावं देऊन भाजपची संस्कृती स्पष्ट होते, असं देखील नवाब मलिक म्हणाले. वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडले नाही, तर बोर्डाशी संबंधित लोकांच्या घरी छापे पडले, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर मी ईडीला घाबरत नसल्याचंही मलिक म्हणाले. राज्यात आज ईडीनं 7 ठिकाणी छापेमारी केली. पुणे मुंबईसह 7 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. वक्फ बोर्ड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी करण्यात आली. औरंगाबादमध्ये वक्फ बोर्ड जमिनीसंदर्भात ईडीनं 2 उद्योगपतींच्या कार्यालयावर धाडी टाकल्या. ईडीकडून त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी केली. ईडीनं जवळपास 7 ठिकाणी धाड्या टाकल्या असून ईडीच्या 8 कर्मचाऱ्यांनी ही तपासणी केली. नवाब मलिक हे पत्रकार परिषदेत हायड्रोजन बॉम्ब फोडणार होते, मात्र बॉम्ब इतका फुसका होता की बॉम्बचं नाव बदलावं लागेल असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप निव्वळ हवेत गोळीबार असून आरोपांचा एक तरी कागद मलिक यांनी दाखवावा, असं देखील महाजन म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचं आवाहन आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परबांनी केलं. इन्क्रिमेंटची मागणी वगळता माझ्या अखत्यारीतील मागण्या मान्य झाल्या. कोर्टानं संप बेकायदेशीर ठरवलाय. जर संप सुरू राहिला तर एसटीचं मोठं नुकसान होईल, असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान कामावर येणाऱ्यांना संरक्षण देऊ असं आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले. तसंच कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचं आवाहन परबांनी केलं. संपामुळे तुमचं एसटीचं नुकसान होतंय, असंही परब म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार नक्कीच कमी आहे, त्यामुळे त्यांचा पगार वाढण्याची आवश्यकता आहे, असं मत मंत्री विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलं. मात्र एसटी कर्मचारी शासकीय सेवेत सामावून घ्या या मागणीवर अडलेले असताना विरोधी पक्ष बेजबाबदारपणे चिथावणी देण्याचं काम करतोय, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती त्यांनी केली. मागील सरकारच्या अर्थमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या या मागणीला विरोध दर्शवला, याची आठवण सुद्धा त्यांनी करून दिली आणि टोला लगावला. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा मांडली आहे, अशी टीका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी काही मागण्या केल्या, मात्र सरकार शिमगा करत आहे, अशी टीका त्यांनी केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं भाजपा उभी राहणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्यातील एकमेव आमदार असलेल्या रत्नाकर गुट्टेंनी गंगाखेड इथल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भेट दिली. यावेळी त्यांनी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषणात सहभाग घेतला. कर्मचाऱ्यांच्या मागण्या अवाजवी नसून राज्य सरकारनं मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा हे आंदोलन अधिक चिघळेल, असा इशाराही गुट्टेंनी दिला. धुळे जिल्ह्यातील साक्री आगारातल्या कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. दरम्यान मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका साक्री आगारातल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बस स्थानकात उसाचा रस विकणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर सुद्धा झाला. या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली. एकंदरीत एसटीच्या प्रवाशांवर अवलंबून असलेल्या उसाचा रस विकणारे, कॅन्टीन चालक, इतर छोटे व्यावसायिक अडचणीत आले.
जळगावात पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी करत भाजपनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं केली। केंद्र सरकारनं पेट्रोलमध्ये 5 रुपये, डिझेलमध्ये 10 रुपये दर कमी केले, मात्र महाविकास आघाडी सरकारनं पेट्रोल डिझेलवरचा कर कमी न केल्यानं निषेध व्यक्त करण्यात आला। दरम्यान जनतेला दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी तयार नसल्याचा आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोयाबीन कपाशीची मदत मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना 17 नोव्हेंबरपासून रस्त्यावर उतरणार आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत आपल्याला दिली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनीच आपला शब्द पाळला नसल्यानं रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागत असल्याचं राजू शेट्टी म्हणाले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया होणार आहे। शुक्रवारी सकाळी 7 ते 8च्या दरम्यान शस्त्रक्रिया होणार आहे। मुख्यमंत्र्यांवर डॉक्टर शेखर भोजराज शस्त्रक्रिया करणार आहेत। तसंच HN रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी रात्री रुग्णालयात दाखल झाले। नवी मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी केली आहे। काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या 3 अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। असं असताना देखील महापालिकेच्या प्रशासनाला जाग आली नाही। महापालिकेचं प्रशासन या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप आमदार मंदा म्हात्रेंनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पत्राद्वारे केला। मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना नक्षलींचा एक पत्र आलं। सुरजागडच्या लोखंड खाणीला ते पाठिंबा देत आहेत असा आरोप त्यांच्यावर केला गेलाय। त्यावर गृह मंत्रालय चौकशी करत असून त्या खाणीची आणि त्याच्या सुनावणीशी त्यांचा काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं। जळगावात चोपडा तालुक्यातल्या शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन आणि खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। चोपडा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे इथल्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेची आवेदनपत्र शुक्रवारी दिनांक 12 नोव्हेंबरपासून स्वीकारले जाणार आहेत। विद्यार्थ्यांनी www.mahahscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं आपले अर्ज भरावेत असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले। सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून होणाऱ्या हवाई वाहतुकीच्या तिकीट दरात वाढ झाल्यानं याचा फटका चाकरमान्यांना आणि पर्यटकांना बसतोय। सुरुवातीची 35 तिकीटं ही 2600 रुपयात मिळतात, बाकीची तिकीट दर मात्र 12 ते 15 हजारांपर्यंत गेली आहेत। त्यामुळे उडान योजनेअंतर्गत फक्त 2600 रुपयातच तिकीट मिळण्यास केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रयत्न करत असल्याची माहिती भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी केली। गेल्या काही दिवसात कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे। नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कांद्याचे दर सरासरी 3000च्या जवळपास होते, मात्र माथाडी कामगारांच्या संपानं आवक वाढली आणि बाजारभाव कोसळला। उत्पादन खर्च भरून निघत नसल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होतोय। लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना आता विठू माऊलीचं दर्शन मिळणार आहे। सरकारनं सर्व धार्मिक स्थळं, प्रार्थना स्थळं ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांसाठी दर्शनासाठी खुली करण्याचे आदेश दिले। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांना ही पर्वणी ठरणार आहे। मंदिर समितीने यासाठी अंमलबजावणी देखील सुरू केली आहे। दिवाळीचं औचित्य साधून कुडाळ इथल्या धैर्यशील सोसायटीतील मुलांनी जंजिरा किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली। शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना घेऊन जंजिरा जिंकण्यासाठी आले असून ते किल्ल्याची टेहळणी करत असल्याचं सुद्धा दाखवण्यात आलंय। जंजिरा किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारून जंजिऱ्याचा इतिहास मुलांनी जिवंत केला। दिवाळीमध्ये किल्ले बनवण्याची परंपरा सगळीकडे आहे। कुडाळमध्ये दिवाळीचे औचित्य साधून धैर्यशील सोसायटीतील लहान मुलांनी जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारली। शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना घेऊन जंजिरा जिंकण्यासाठी आले असून ते किल्ल्याची पाहणी करत असल्याचं यात दाखवण्यात आलं। कुडाळ तालुक्यातील तुकाराम राऊळ यांच्या बागेतील पाण्याच्या टाकीत दुर्मिळ ब्लॅक पॅन्थरचं पिल्लू पडल्याची घटना घडली। याची माहिती वन विभागाला मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं। टाकीत पिंजरा सोडत ग्रामस्थांच्या मदतीनं त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं।
यासोबत या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया। ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ इथं तापी नदीच्या तीरावर उत्तर भारतीयांनी छठपूजा महोत्सवाचं आयोजन केलं। कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या 2 वर्षांपासून छठपूजेचा महोत्सव साजरा करता आला नाही, मात्र यावर्षी कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानं भुसावळ इथं उत्तर भारतीयांनी मोठ्या उत्साहात छठपूजा केली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेत। गेले काही दिवस मुख्यमंत्री पाठ आणि मानदुखीनं त्रस्त असल्यानं वरिष्ठ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झालेत। रिलायन्स HN हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री दाखल झालेत। मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी हॉस्पिटलची आधी तपासणी केली, तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे। रियाज भाटीच्या मदतीनं देवेंद्र फडणवीस राज्यात वसुलीचे रॅकेट चालवत असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला। 2015 साली बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाजला अटक करण्यात आली। सध्या तो फरार असल्याची माहिती मलिकाने दिली। रियाज भाटीचे फोटो पंतप्रधान आणि इतर भाजप नेत्यांसोबत कसे, असा सवाल मलिकाने उपस्थित केला। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या हाजी आराफातला मोठं पद दिलं गेलंय, असाही त्यांनी आरोप केला। देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात राज्यात बनावट नोटांचं रॅकेट चालवणाऱ्यांना अभय देण्यात आल्याचा आरोप नवाब मलिकाने केला। राज्यभर बनावट नोटा छापण्याचे कारखाने सुरू होते, असंही मलिक म्हणाले। 14 कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या, मात्र 8 कोटींच्या नोटा दाखवण्यात आल्याचा आरोप मलिकाने केला। मलिकांनी केलेल्या आरोपानंतर फडणवीसांनी एक खोचक ट्विट केलं। आजचा सुविचार म्हणत त्यांनी प्रसिद्ध साहित्यिक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक प्रसिद्ध वाक्य लिहिलं। यात ते लिहितात, अनुभवावरून एक गोष्ट कळली आहे, डुकरासोबत कधीही कुस्ती खेळू नये, त्यानं तुम्हाला घाण लागते, उलट डुकराला त्यामुळे आनंद मिळत असतो, असं फडणवीसांनी ट्विट केलं। नवाब मलिक स्वतःची कबर स्वतः खणतोय असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी याबद्दल टीका केली आहे। नवाब मलिक पुराव्याशिवाय बोलतात। देवेंद्र फडणवीसांवर जे आरोप केले त्याचा भाजपला कोणताही फरक पडणार नसल्याचं ते म्हणाले। तसंच फडणवीसांच्या पाठीशी असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत साताऱ्याचे दोन्ही राजे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे। या निवडीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसलेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, शुभेच्छा दिल्या। या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक पदाधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला। त्यानुसार संबंधित विभागांमध्ये तात्काळ प्रभावानं आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेत 9 प्रभाग वाढवण्यात येणार आहेत, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतल्या नगरसेवकांची सदस्य संख्या वाढवण्यात आली आहे। 9 प्रभाग वाढल्यानं 9 नगरसेवकांची वाढ होणार आहे। मुंबईच्या लोकसंख्येनुसार प्रभाग वाढीचा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेत 227 वरून 236 प्रभाग होणार आहेत। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। परमबीर यांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय। परमबीर सिंग यांच्या विरोधातील हे 3रं अजामीनपात्र वॉरंट किल्ला कोर्टानं जारी केलंय। मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमधील दाखल असलेल्या गुन्ह्यात हे वॉरंट जारी करण्यात आलंय। एसटी संपाबाबत अनिल परब आणि कृती समितीची महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली। गुरुवारी पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर बैठक पार पडणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली। एसटी महामंडळानं संपकऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली। कोर्टात अवमान याचिकेवर संघटनेच्या वतीनं वेळ मागून घेण्यात आला, त्यामुळे शुक्रवारपर्यंत संघटनेनं आपली बाजू मांडण्याची मुभा कोर्टानं दिली। या संदर्भात सोमवारी पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली। आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन